शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द। सततच्या प्रचार सभांमुळे पवारांना थकवा। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विश्रांतीचा निर्णय। सुप्रिया सुळेंच्या प्रचार सभेत भाषणाच्या वेळी रोहित पवार भावुक, तर पठ्ठ्याने डोळ्यात पाणी काढून दाखवलंच अजित पवारांचा टोला। अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल। सदानंद सुळे संसदेत पर्स घेऊन जातात का? मी अशी उत्तर देईन की पळताभुई थोडी होईल। अजितदादांचा सुळेंना खोचक टोला। पाण्यावरून पवार काका पुतणे आमने सामने। भावनिक होऊन पाणी मिळत नाही अजितदादांचं वक्तव्य, तर दमदाटी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू शरद पवारांचा इशारा। 4 जूनला अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील। अजित पवारांच्या चॅलेंजवर सखे बंधू श्रीनिवास पवार यांचा पलटवार। तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। शेवटच्या दिवशी सर्व नेत्यांकडून प्रचाराचा जोर। 11 मतदारसंघांसाठी 7 तारखेला मतदान। दरवाजे उघडा किंवा काही करा, तुमच्या सोबत येणार नाही। रायगडमधल्या सभेतनं उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर निशाणा। सांगलीमध्ये काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि नेते माझ्यासाठी काम करतात, विशाल पाटलांचा दावा। तर विशाल पाटील म्हणजे भाजपची बी टीम। चंद्रहार पाटलांचा हल्लाबोल। दिंडोरी लोकसभेत माकपचा शरद पवार गटाला पाठिंबा। उमेदवार जेपी गावित यांचा पाठिंबा काढला। उद्या जेपी गावित आपली भूमिका जाहीर करणार। मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये। सोशल मीडियावर जॉब पोस्ट व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांचा संताप। टीकेनंतर पोस्ट डिलीट करत कंपनीचा माफीनामा समोर। पंतप्रधान मोदींनी घेतलं अयोध्येमध्ये श्रीरामाचं दर्शन, तर दर्शनानंतर अयोध्येमध्ये मोदींचा रोड शो। राज्यामधला पाणीसाठा 28% खालावला। मराठवाड्यातला पाणीसाठा 12%वर। अनेक धरणांमध्ये 0% पाणीसाठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।